मला आपल्या हेड ऑफिसनं पाठवलंय. केदारेंच्या समोर उभा असलेला तो तरुण म्हणत होता. काळे कुरळे केस, सावळा वर्ण, चमकते डोळे, चेहऱ्यावर एखाद्याची फिरकी घेत असल्यासारखं हसू. ते हसू पाहून केदारे अधिकच गंभीर झाले. या माणसाला आपल्याकडून काहीतरी खेचून घ्यायचंय. पण काहीही झालं तरी आपण ते गमावता कामा नये असं काहीसं त्यांना जाणवत राहिलं. हेड ऑफिसचं लेटर कुठं आहे? त्यांनी विचारलं. त्या तरुणानं आपल्या हातातला लिफाफा पुढं केला. केदारेंनी तो उघडला. आतल्या मजकुरावरून त्यांना कळलं की या तरुणाला स्टेनोटायपिस्टच्या जागेवर पाठवलंय, लगेचच काम सुरू करण्यासाठी. केदारे बुचकळ्यात पडले. ऑफिसात एक स्टेनोटायपिस्ट होती, सरिता शहाडे. तिच्या ट्रान्सफरच्या ऑर्डर्स नव्हत्या. तिच्या कामाविषयी तक्रार नव्हती, त्यांची किंवा दुसऱ्या कुणाचीही. 25 माणसांच्या त्या टिसबर शाखेमध्ये 2 स्टेनोटायपिस्टची गरजही नव्हती. मग हेड ऑफिसनं या माणसाला स्टेनोटायपिस्ट म्हणून का पाठवलंय? काहीतरी घोटाळा आहे, ते त्या तरुणाला म्हणाले. तुमच्यासाठी इथं वॅकन्सी नाही आहे. मग तसं तुम्ही कळवा हेड ऑफिसला, तो तरुण म्हणाला. त्याच्या त्या वाक्यात उद्धटपणाची किंचित झाक होती का? ठीक आहे, मी कळवतो हेड ऑफिसला. त्या तरुणाच्या उद्धटपणामुळे चलबिचल होऊ न देता केदारे म्हणाले. त्यांनी पुढ्यातल्या पॅडवर त्याचं नाव, पत्ता आणि हेड ऑफिसनं त्याला दिलेल्या पत्राचा संदर्भांक टिपून घेतला. त्या तरुणानं लिफाफा घेतला आणि तो केदारेंच्या चिमुकल्या केबिनमधून बाहेर पडला. का कोण जाणे, तो गेल्याबरोबर केदारेंना हायसं वाटलं. छातीवरचं दडपण बाजूला झाल्यासारखं वाटलं. पण दुसऱ्या दिवशी ते ऑफिसमध्ये आले तेव्हा त्यांना दाराजवळच्या बाकड्यावर बसलेल्या त्या तरुणानं उठून गुड मॉर्निंग केलं. प्रथम ते सवयीनं गुड मॉर्निंग म्हणाले आणि लगेचच ते कुणी केलं हे ध्यानात येऊन ते दचकले. तुम्ही काय करता इथं? मी कामाचा चार्ज घेण्यासाठी थांबलोय, तो तरुण म्हणाला. पण त्याला वेळ लागेल, कपाळाला आट्या घालीत केदारे म्हणाले. मी काल हेड ऑफिसला पत्र डिक्टेक्ट केलंय. इथून टाईप होऊन सही होऊन ते आज डिस्पॅचमधून जाईल. त्याचं उत्तर येईपर्यंत सहज आठवडा लोटेल. पण हेड ऑफिसनं मला आधीच ऑर्डर दिल्या आहेत. तो तरुण उद्धट आहे की मूर्ख हे केदारेंना कळेना. अहो, पण इथं जागा रिकामी नाही आहे, ते थोडंसं चिडून म्हणाले. ठीक आहे, मी थांबतो जागा रिकामी होईपर्यंत. त्याच्या त्या शब्दांचा अर्थ केदारेंच्या ध्यानात नीटसा आला नाही, पण ते अस्वस्थ झाले एवढं खरं. सबंध दिवस तो तरुण त्या बाकावर तसाच बसून होता, कशाची तरी वाट पाहत असल्यासारखा. त्याच्या समोरच पण बऱ्याच अंतरावर सरिता शहाडे टाईप करीत बसली होती. तिच्याकडे तो टक लावून पाहत बसून राहिला. दुसऱ्या दिवशी केदारे ऑफिसमध्ये आले तेव्हाही त्यानं त्यांना गुड मॉर्निंग केलं. त्याचं तसं तिथं थांबून राहणं त्यांना खटकलं. पण त्याला काय सांगावं तेच त्यांना कळेना. ते तसेच आपल्या केबिनकडे चालत गेले. त्याच दिवशी दुपारी सरिता शहाडेच्या पोटातून कळा यायला लागल्या. सगळं ऑफिस गोळा झालं. सरिता शहाडे तर वेदनांनी तळमळत होती. केदारेंनी ताबडतोब फोन करून डॉक्टरला बोलवून घेतलं. सरिताची अवस्था पाहून डॉक्टरही गोंधळून गेले. तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा सल्ला त्यांनी दिला. हॉस्पिटलमध्ये लक्षात आलं की तिला जबरदस्त फूड पॉयझनिंग झालंय. रात्रभर ती तळमळत राहिली आणि डॉक्टर्स तिला वाचवण्यासाठी झगडत राहिले. पहाटेकडे ती हे जग सोडून निघून गेली. ऑफिसातले काही लोक तिच्या अंत्यसंस्कारासाठी गेले. उरलेल्यांनी तिला श्रद्धांजली दिली आणि आपल्या कामाला सुरुवात केली. कुणीही न सांगता तो तरुण सरिता शहाडेच्या आता रिकाम्या झालेल्या जागेवर बसला आणि टायपिंग करू लागला. त्याला तिथं बसून टाईप करताना पाहून केदारेंच्या छातीत धडकी भरल्यागत झालं. त्याला उठ म्हणायची सोय नव्हती, कारण हेड ऑफिसचं पत्र त्याच्या खिशात होतं. रिकामी व्हेकन्सी त्यानं आगाऊ ठरल्याप्रमाणे भरली होती. पण हे ठरवलं कोणी आणि व्हेकन्सी होणार हे त्याला आधी कसं कळलं? व्हेकन्सी होण्याची वाट पाहत तो शांतपणे कसा बसून राहिला? त्यानं इच्छा केली असणारच की सरिताची जागा रिकामी व्हावी,
पण ती इतक्या भयानक रीतीनं पूर्ण व्हावी? मला आपल्या हेड ऑफिसनं पाठवलंय. आणखी 8 दिवसांनी एक नवा माणूस केदार यांच्या समोर उभा राहून त्यांना सांगत होता. मग त्यानं हातातला उघडा लकोटा पुढे केला. केदार यांनी त्यातून पत्र काढलं आणि वाचलं. अकाउंटंटच्या जागेवर काम करण्यासाठी? त्यांनी चकित होऊन विचारलं. पण अकाउंटंट कुंडईकरांना तर ट्रान्सफरच्या ऑर्डर नाही आहेत. मी थांबेन, त्या माणसानं म्हटलं. क्षणभर केदारे त्या माणसाकडे पाहतच राहिले. त्या माणसाच्या दाट भोवया जुळलेल्या होत्या. त्यामुळे चेहऱ्यावर उगाचच उग्रपणा आला होता. बोटानं टेबलावर बारीक टकटक करण्याची त्याची सवय केदारेंना किंचित उर्मटपणाची वाटली. आवाजात कोरडेपणा आणून ते म्हणाले, मला हेड ऑफिसकडनं याचं स्पष्टीकरण मिळाल्याशिवाय मी काही सांगू शकणार नाही. पण मी काय करू तोवर? त्या माणसानं थंडपणे विचारले. मला हेड ऑफिसची आज्ञा मोडता येणार नाही. ठीक आहे, तुम्ही येत चला उद्यापासून. पण हे बोलता बोलताच केदारेंच्या अंगातून शिरशिरी गेली. मी तुम्हाला दुसरं काहीतरी काम देईन. तसं नाही करता येणार, कारण तेही हेड ऑफिसची अवज्ञा केल्यासारखं होईल. त्यांनी मला इथं अकाउंटंट म्हणून पाठवलंय. बरं आहे, केदारे नाईलाजाने म्हणाले. तुम्ही असं करा, कुंडईकरांच्या टेबलापाशी खुर्ची घेऊन बसत जा. त्यांचं काम शिकून घ्या. येस सर, थँक्यू. असं म्हणून तो माणूस निघून गेला. केदारेंनी खिशातून सिगरेटचं पाकिट काढलं, सिगरेट पेटवली आणि धुराचा लोट आत घेतला. पण आज त्यांना बरं वाटलं नाही. उलट एकदम खोकल्याची ढास लागली आणि छातीत कोंडल्यासारखं झालं. भीतीची एक लहर त्यांच्या मस्तकापर्यंत गेली. त्यांनी ताबडतोब हेड ऑफिसला पत्र लिहायला घेतलं. अलीकडं ते स्टेनोला फारशी पत्र डिक्टेट करीतच नसत. त्यातून हे पत्र लिहून घेताना नवा स्टेनो आपली टेर घेईल असं त्यांना वाटलं. कारण अगदी असंच पत्र त्यांनी 8 दिवसापूर्वी त्याच्या संबंधित हेड ऑफिसला पाठवलं होतं. हेड ऑफिसनं अजून त्या पत्राची दखल घेतलेली दिसत नव्हती. आता याही पत्राची दखल घेतली नाही तर? त्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला. त्यानंतर केबिनच्या बाहेर पडल्यावर त्यांची नजर पहिल्यांदा जायची ती अकाउंटंट कुंडईकरांच्या टेबलावर. तिथं तो नवा माणूस कुंडईकरांच्या समोरच्या खुर्चीत बसलेला दिसायचा. उत्साहानं तो काम शिकत आहे असं वाटायचं. कुंडईकरही त्याला शिकवण्यासारखं असेल ते सारं शिकवताना दिसत. त्यांच्या बदलीची मात्र कुणालाही काही कल्पना नव्हती. आणि तिसऱ्या दिवशी ऑफिस भरण्याच्या सुमारास बाहेर गलका ऐकू आला. ऑफिसमध्ये आलेली मंडळी तशीच दाराशी धावली. कोपऱ्यावर घोळका जमला होता. वॉचमन तिथं धावला. त्याच्या मागून आणखीही माणसं पळाली. कोपऱ्यावरच्या एका जुन्या इमारतीचा चिरा निखळून तो रस्त्यावर चालणाऱ्या एका माणसाच्या डोक्यात पडला होता. तो माणूस जागच्या जागी गतप्राण झाला होता. डोकं फुटलेलं आणि चेहरा रक्तानं माखलेला असूनही ऑफिसमधल्या मंडळींनी तो माणूस सहज ओळखला. त्यांचे अकाउंटंट कुंडईकर. ऑफिसच्या कामात फारसा फरक पडला नाही, कारण दुसऱ्या दिवसापासूनच त्या नव्या माणसानं कुंडईकरांच्या जागेचा चार्ज घेतला होता. हेड ऑफिसकडून त्याला मिळालेल्या पत्राप्रमाणे तो अकाउंटंट म्हणून काम करू लागला होता. केदारे मात्र भलतेच हबकून गेले होते. दरवेळेस हे असं कसं होतं ते त्यांना समजेनासं झालं होतं. आपल्या आकलनापलीकडचं काहीतरी आपल्या भोवती पसरलंय आणि अगदी निकरानं आणि आडमुठेपणानं ते पुढं येत चाललंय. सारं काही कब्जात घेत चाललंय असं त्यांना वाटू लागलं होतं. त्यांचं ऑफिस क्वचितच करायचं अशी एक गोष्ट त्यांनी करायची ठरवली. हेड ऑफिसची फोनवरून संपर्क साधायचा. त्यांच्या ब्रँचपासून हेड ऑफिस फारच दूर होतं आणि त्यांच्या भागातल्या सोयी पाहता तिथं हेड ऑफिसला फोन लागणं अतिशय अवघड होतं. त्यामुळं पत्रव्यवहार, फारच झालं तर तार, हीच नेहमीची संपर्काची पद्धती होती. पण आता अधिक वेळ दवडणं शक्य नव्हतं. योगायोगानं म्हणा की काही अगम्य कारस्थान म्हणा, पण हेड ऑफिसच्या त्या 2 पत्रानंतर त्यांच्या इथं 2 बळी पडले होते. आता हे सत्र असं चालू देणं धोक्याचं होतं.
काही करून हेड ऑफिसला झाला प्रकार कळवायलाच हवा होता. इथल्या जुन्या माणसांची जागा घेण्यासाठी काहीही झालं तरी नवी माणसं पाठवू नका असं सांगायला हवं होतं. फोन लागण्याची आशा कमीच होती, पण कसा कोण जाणे तो लागला. मी या ब्रँचचा मॅनेजर बोलतोय. प्रचंड दडपणाखाली केदारे बोलले. हं, ऐकतोय. सांगा. तिकडून धीरगंभीर आवाज आला. सर, इथं वेकन्सीज तयार होण्याआधी त्या भरण्यासाठी हेड ऑफिसकडनं माणसं पाठवली जात आहेत. असं का होतंय? मॅनेजर, हेड ऑफिसच्या निर्णयाविरुद्ध तुम्हाला काही म्हणायचंय? नाही सर, तसं नाही. कृपया करून गैरसमज करून घेऊ नका. पण सर, हे झालं कसं? मला कळलं नाही. वरच्या मोठ्या ऑफिसने घेतलेले सर्वच निर्णय तुमच्या इतक्या छोट्या ऑफिसला कसे कळणार? याचं स्पष्टीकरण देण्यासाठी हेड ऑफिस बांधील नाही. हो सर. पाठवलेली माणसं त्या त्या जागी काम करतायत ना? होय सर, पण मला भीती वाटते. केदारे मनाविरुद्ध बोलून गेले. सर, इथं काहीतरी भयंकर घडतंय. तुम्ही कुणाला तरी पाहून जायला सांगा सर, तरच कल्पना येईल हेड ऑफिसला. ही माणसं ज्यांनी चार्ज घेतलाय ती माणसं तरी आहेत की नाही याची मला शंका यायला लागली. मिस्टर केदारे, डोंट टॉक रॉट. भीतीनं तुमच्या डोक्यावर परिणाम व्हायला लागलाय. ओके, डोंट वरी. तिकडची सिच्युएशन प्रत्यक्ष पाहायला मी कुणाला तरी पाठवतो. थँक्यू सर. तुमच्या या आश्वासनानं मला खूपच धीर आला. आश्वासनाप्रमाणे 2 दिवसांनी खरोखरच हेड ऑफिसचा माणूस केदारेंच्या केबिनमध्ये शिरला. केदारेंनी उत्साहानं त्याचं स्वागत केलं. या धीर गंभीर मध्यमवयीन गृहस्थाचे केस रुपेरी होते आणि चेहऱ्यावर स्मित हास्य होतं. आपल्या हातातला लकोटा पुढं करीत तो म्हणाला, मला हेड ऑफिसनं पाठवलंय मॅनेजरच्या जागेचा चार्ज घ्यायला. अहो पण, छातीतून उठलेल्या भीतीच्या तीव्र कळेनं केदारेंचे शब्द तोंडातच विरले आणि त्यांचा देह खुर्चीखाली कोसळला आणि तो चंदेरी केसांचा माणूस त्यांच्या रिकाम्या खुर्चीच्या दिशेनं चालू लागला. धन्यवाद.